एवरीवन, मैं हूं असीम, आपका दोस्त, और आप देख रहे हैं बोल इंडिया, सिर्फ और सिर्फ द वेरासिटी न्यूज 1 पर। तो चलो शुरू करते हैं हम अपना पॉलिटिकल पॉडकास्ट वॉल्यूम 0.1, क्या होता है नगर सेवक। तो आज हमारे जो मेहमान हैं ये एक फेमस पर्सनालिटी है, वार्ड नंबर 13 डोले पाटिल रोड से, और ये बड़े ही अच्छे समाज सेवक भी हैं। इनका नाम है महबूब जिंदा। सर, कशा आहात आपण? एकदम बरे. व्हेरी गुड. सर, आता आपण स्टार्ट करण्यापूर्वी आम्हाला फक्त एक शॉर्टमध्ये आपलं पॉलिटिकल करिअर कधी सुरू झाला आणि कसा सुरू झाला आणि किती वर्ष झाले आपल्याला? मला राजकीय क्षेत्रात काम करत असताना आता जवळजवळ 25 वर्ष झालेले. माझे वडील हाजीबाई नदाफ हे गेले 40-45 वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. वयाच्या लहानपणापासूनच मी या क्षेत्रामध्ये लहानपणापासून सगळ्या गोष्टी जवळनं बघितलेल्या, म्हणून ती एक आवड निर्माण झाली आणि समाजकार्य करण्यासाठी मी या क्षेत्रामध्ये आलेलो आहे. व्हेरी गुड, अमेझिंग अमेझिंग सर. सर, तर आता आमचा जे टायटल सुद्धा आहे की क्या होता है नगरसेवक, तर आपण मला सांगू इच्छितो का की नगरसेवक म्हणजे नेमकं काय असतं आणि त्यांची भूमिका आणि जबाबदारी काय असतात? नगरसेवकाची व्याख्या जर सांगायची झाली तर नगरसेवक एक त्या प्रभागाचा कुटुंब प्रमुख असतो. खरोबर. त्या प्रभागातील सर्वसामान्य लोकांची आणि त्या प्रभागातील सर्व लोकांची जे काही महानगरपालिकेशी निगडीत कामं असतात ते काम करण्यासाठी तिथं एक नगरसेवक ते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतात. पण माझा विचार थोडासा वेगळा आहे की नगरसेवक फक्त महानगरपालिकेच्या कामापुरता सीमित राहिला नाही पाहिजे. नगरसेवक त्या प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या सुखात दुःखात प्रत्येक गोष्टीमध्ये तिथं उभा असला पाहिजे, जे अनेक वर्षापासून आम्ही करत आहोत. महानगरपालिकेच्या माध्यमातून गटर, वॉटर, मीटर, ड्रेनेज, टॉयलेट ही सगळी कामं होत असतात. ते काय आता गेले अनेक दिवसापासून तर प्रशासकच आपल्या महानगरपालिकेत आहेत, ते कामं होतच आहेत. पण नगरसेवक जो असतो तो नगरसेवक याच्या पलीकडे जाऊन काम केलं पाहिजे त्यांनी. अगदी बरोबर. आणि नगरसेवक काम करत असताना लोकांचे पोलीस चौकीची समस्या असतात, लोकांचे दवाखान्याचे समस्या असतात, लोकांचे सुखात दुःखात लग्नात हे ते सगळ्या ठिकाणी नगरसेवकाची उपस्थिती असणे अत्यंत आवश्यक आहे. बरोबर, अगदी बरोबर सर. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन नगरसेवकाचं काम हे आहे की ते महानगरपालिकेचे वैयक्तिक लोकांसाठी काही योजना असतील, महाराष्ट्र शासनाचे जे काही योजना असतील, जे राज्य सरकार चालवत असतं, केंद्र सरकारचे जे काही योजना आहेत ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा नगरसेवक करत असतो. आणि ते आम्ही गेल्या काही वर्षामध्ये करत आलेलो आहे. सार्वजनिक कामं तर होत असतात, पण वैयक्तिक कामं करणं पण तेवढंच महत्वाचं आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर सर. राज्य शासनाचे खूप योजना आहेत, ते अनेक लोकांना माहीत पण नाही. ते आम्ही जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न ह्या गेल्या काही वर्षांमध्ये केलेला आहे. लवली. तर सर, आता म्हणजे आपण एवढं चांगलं डिस्क्रिप्शन दिलंय की ऍक्च्युली नगरसेवक काय असतं, आणि टू बी ऑनेस्ट हे जेवढं म्हणजे तुम्ही आता मला नॉलेज दिलं हे मला सुद्धा म्हणजे त्याची कल्पना नव्हती. तर आता मला म्हणजे आमचा जे पुढचा प्रश्न आहे, तर आता सध्या आपल्या वॉर्डमध्ये असले कुठले 3 मोठे म्हणजे आपले प्रॉब्लेम्स आहे आणि त्याला आपण कसं सोडवाल, त्याचे काय आपलं? आता आमचं जे नवीन प्रभाग जे झालेलं आहे ते प्रभाग क्रमांक 13 आहे. त्या 13 मध्ये पूर्वीचा आमचा जे ताडीवाला रोड झोपडपट्टीचा जो भाग होता तो आहे तसा आहे. त्याला आता मंगळवार पेठ, जुना बाजार, इथली झोपडपट्टी, कागदीपुरा, पुढं आलोकनगरीपर्यंत, सूर्य हॉस्पिटल पर्यंत निघालंय. आणि येरोड्याचा काही भाग रामनगर, जय जवान नगर, पर्णकुटी हा भाग तिथं जोडण्यात आलेला आहे. आणि हे जे आता ज्या पद्धतीने भाजपच्या लोकांनी प्रभाग रचनेमध्ये हस्तक्षेप करून जे आमच्या प्रभागाचे तुकडे करायचा प्रयत्न केले, तर सगळे नियमांना ढाब्यावर ठेवून त्यांनी नदी ओलांडून आमचा प्रभाग त्या बाजूला नेला. नियमामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की तुम्ही नैसर्गिक जे काही बाउंड्रीज आहे ते ओलांडून जायचं नाही, पण त्यांनी नदी ओलांडली आणि जवळजवळ 18-20 हजाराचा मतदाराचा भाग आमच्या प्रभागाला जोडला. आणि हा जो आता प्रभाग नव्याने बनलाय त्या नव्याने झालेल्या प्रभागामध्ये जवळपास
85% हा झोपडपट्टी भाग आहे. अच्छा. आणि झोपडपट्टी भाग आता त्यामध्ये येरोड्याचा जो भाग आहे तिथं चांगल्या पद्धतीने पूर्वी BSUPच्या माध्यमातून घरं झालेली आणि तिथं म्हणजे काँग्रेस पक्षाच्या काळामध्येच ते झालेले. तिथं रस्ते वगैरे आहे, पण काही बेसिक समस्या आहेत ते जे आता आम्ही फिरतोय तर आम्हाला तिथं माहीत पडत आहेत. जसं ड्रेनेज, पाण्याची व्यवस्था, हे छोट्या मोठ्या जे काही विषय ते येरोड्या भागातले आहेत. दुसरा सर्वात महत्वाचं म्हणजे ताडीवाला रोड भाग. तिथं जवळजवळ 55% मतदार या प्रभागात ताडीवाला रोड भागातले. आणि ताडीवाला रोड भाग एका बाजूला पूर्ण झोपडपट्टी आणि दुसऱ्या बाजूला ढोले पाटील रोड, बोट क्लब रोड, वन गार्डन रोड, मंगलदास रोड, उच्च भ्रू Exactly हा भाग आलेला आहे. तर दोन्ही भागामध्ये हे तफावत आहे. आणि ताडीवाला रोड भागामधली जी झोपडपट्टी आहे ती अशी सांगितली जाते की ती रेल्वेच्या जागेवर आहे. अच्छा. खरं त्याच्यामध्ये अजून अनेक विषय, ती रेल्वेची जागा आहे का पूर्वी महारत्नाची जागा आहे ते गोष्ट वेगळी आहे. पण असं मानलं जातं की ती रेल्वेच्या जागेवर असलेली झोपडपट्टी. आणि त्या झोपडपट्टीमध्ये विकास करताना गेले अनेक वर्षापासून आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तिथं विकास केलेला आहे आणि नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता काही अजून म्हणजे झोपडपट्टी भागात काम करत असताना तिथे काही समस्या कधी संपत नाही. बरोबर. एक लक्षात असतो बरोबर. की एकदा तुम्ही ड्रेनेज केलं की ते लाईफ लॉंग राहणार नाही. असं तर होणार नाही. ते 2 वर्षांनी 3 वर्षांनी तिथं काही ना काही काम असतो, हे असतो, ते असतो, ते होतो. शौचालय, सार्वजनिक शौचालय बनवताना सगळं व्यवस्थित बनवलं जातं. पण त्याचा वापर, आता मी हे म्हणत नाही की नागरिकांमध्ये जवळजवळ 95% नागरिक हे चांगल्या पद्धतीने त्या वास्तूचा वापर करतात. पण 2-5% असे आहेत की ते न्यूसेन्स क्रिएट करतात. म्हणजे तिथं तोडफोड करणं, लात मारून दरवाजा उघडणं, शौचालयामध्ये ते दारू पितात आणि ते बॉटल त्या याच्यामध्ये टाकतात कमोडमध्ये. आणि ते कमोडचा शेप तुम्हाला माहित असेल कोंबड्यासारखा असतो, त्याच्यामध्ये बॉटल असते. पण काही लोकांच्या ह्या कृत्यामुळे बाकीचे 95-96% जे लोक आहेत त्यांना त्याचा त्रास होतो. अगदी बरोबर. मग तिथं आपण कितीही विकास केला, कितीही काय केलं तर ते काही लॉंग लास्टिंग म्हणजे कायमचं तोडगा निघत असं कुठल्याही झोपडपट्टीमध्ये होत नाही. पण त्याचं काम करत राहणं हेच त्याच्या मागे पर्याय आहे. दुसरं काय त्याच्यामध्ये करू शकत नाही. बरं, इथं जर भविष्यामध्ये आता आम्ही आमच्या लहानपणापासून ऐकत आलोय की तिथं कधीतरी डेव्हलपमेंट होईल. आता ते आतापर्यंत झालं नाही. आता आम्ही वयाचे 45 वर्ष ओलांडले पण अजून झालं नाही. तर भविष्यामध्ये कधी झालं तर त्याचं रूपांतर चांगल्या बिल्डिंग मध्ये झालं तर मग हे समस्या कुठेतरी सुटतील. SRA आता ती गव्हर्नमेंट लँड असल्यामुळे तिथे SRA किती प्रमाणात ते सक्सेस होईल पण सांगता येत नाही. पण आमची तिथं पूर्वीपासून अशी मागणी आहे की तिथं जवळ 60 वर्ष झाले झोपडपट्टी तशीच आहे. आणि त्या झोपडपट्टीमध्ये 60-65 वर्षापासून लोक राहतात. म्हणजे 1960 पासून म्हणजे जवळ 75 वर्ष. तर 75 वर्षापासून तिथं राहणाऱ्या लोकांची 3 पिढ्या झाल्या. पहिली पिढी ग्राउंड फ्लोअरला राहते, दुसरी पिढी फर्स्ट फ्लोअरला राहते, तिसरी पिढी सेकंड फ्लोअरला राहते. मग अशी फॅमिलीज वाढल्या तिथं. बरोबर. फॅमिलीज जसे वाढल्या तर तिथं सुविधा त्या पद्धतीने पोहोचवल्या गेल्या. पूर्वी 2 इंची पाण्याची लाईन होती, मग 4 इंची, मग 6 इंची, आता 8 इंची टाकली आम्ही. आता अजून फॅमिली वाढायला लागली तर आता ते 8 इंची पण कमी पडायला लागली. तर त्याच्यासाठी प्रेशर मेंटेन करणं, हे करणं, ते करणं, ते आम्ही आमच्या पद्धतीने करत असतो. पण आमची मागणी प्रशासनाला, रेल्वे प्रशासन असो, राज्य शासन असो, महानगरपालिकेला असो, जर तुम्ही आमच्या झोपडपट्टीला डेव्हलपमेंट करणार असाल तर आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला घराच्या बदल्यात घर नकोय. आम्हाला प्रत्येक कुटुंबाच्या बदल्यात घर पाहिजे. तर नदा सर, गेल्या 5 वर्षात म्हणजे आपण समाजासाठी केलेले असे कुठले काम आहे ज्याचा आपल्याला अभिमान आहे? आता 5 वर्ष नाही तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी वैयक्तिकरित्या जवळजवळ 2000 सालापासून काम करतो. तर त्याला आता जवळजवळ 25 वर्ष झाली. आणि राहिलं नगरसेवक पदाच्या कार्यकाळामध्ये आता आमची आई सौ चांदबी हाजी नदाफ ह्या नगरसेविका 2017ला निवडून आले, 2007ला निवडून आले. तर 2017 पासून तर आता 2025 जवळजवळ 9 वर्ष होत आले. बरोबर. आणि या शासनाने गेले 4 वर्षापासून निवडणुका घेतल्या. बरोबर. 2017चा एक विषय तुम्हाला सांगू इच्छितो की 2017 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या त्याच्यात फक्त 3 वर्ष आम्हाला विकास कामं करायला भेटली. त्याच्यानंतरची 2 वर्ष कोरोनामध्ये गेली. बरोबर. आणि फेब्रुवारी 2022 मध्ये आमचा नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपला. बरोबर. तरी ते जरी संपला तरी आम्ही आजपर्यंत कार्यरत आहोत तिथं. बरोबर. आणि आमचं कार्यालय एकही दिवस सुट्टी न करता नागरिकांच्या सेवेसाठी तिथं उपलब्ध आहे. आणि ह्या 3 वर्षामध्ये जे आम्हाला विकास करायला जी काही संधी मिळाली, जे काही बजेट मिळालं, त्याच्यामध्ये आम्ही त्या प्रभागामध्ये एवढी म्हणजे कामं केली की ती गेल्या अनेक वर्षामध्ये झाली नाही. फक्त 3 वर्षाचा कार्यकाळ मिळाला ताडीवाला रोड भागामध्ये काम करायला. तर 3 वर्षामध्ये आम्ही तिथं बेसिक सर्व काम तर होतोच आहे. जसं ड्रेनेज, पाण्याची, ताडीवाला रोड मध्ये एक 8 इंची नवीन लाईन टाकली, प्रायव्हेट रोड त्या भागाच्या झोपडपट्टीमध्ये एक नवीन 8 इंची लाईन टाकली आणि पाण्याचं प्रेशर त्या ठिकाणी वाढवण्याचं काम केलं. आता आमचा भाग असा आहे
की ताडीवाला रोड झोपडपट्टीमध्ये छोटे गल्ली बोळ आहेत. बरोबर. तर आपण एक जेव्हा नवीन लाईन आणतो तर ते लाईन आणत असताना जेव्हा झोपडपट्टीमध्ये ते लाईन जेव्हा बेंड होती तर जिथं टर्न येतो तिथं प्रेशर प्रेशर तर एका गल्लीत 5-5, 6-6 टर्न असं करावं लागतं. आणि शेवटच्या माणसाला पण इच्छा असते की जे पहिल्या घराला ज्या प्रेशरने पाणी मिळतो तर ते शेवटच्या घराला पण मिळालं पाहिजे. बरोबर. पण ते टेक्निकल गोष्ट अशी आहे की जेवढे बेंड येतात तेवढं प्रेशर कमी होणार. तर त्याला पर्याय म्हणून आमचा असा विचार आहे की आता महानगरपालिकेकडनं 24/7 जे पाणी पुरवठ्याचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी टाक्या बांधलेली गेली. बरोबर. तर आमचा आता येणाऱ्या पुढच्या टर्म मध्ये असं प्लॅन आहे की ताडीवाला रोड भागामध्ये एक चांगली मोठी 5-1 लाख लिटरची टाकी तिथं बांधावी आणि त्या टाकीतनं जेव्हा ते प्रेशर येईल तर मग त्याला म्हणजे ते बेंडचा काय फरक पडत नाही. डायरेक्ट पाणी लोकांच्या शेवटच्या माणसाच्या घरापर्यंत त्याच प्रेशरने जाईल. अमेझिंग अमेझिंग सर. तर आता बरेचशा लोकांची इच्छा अशी असते की पहिल्या घराला ज्या प्रेशरने पाणी मिळतो शेवटच्या घराला पण ते मिळालं पाहिजे. आणि तिथं अप्स अँड डाऊन्स आहे. म्हणजे ताडीवाला जेव्हा आपण भाजी मार्केट पासून आतमध्ये उतरतो तर असं स्लोप आहे. मग सिद्धेश्वर चौकाच्या इथनं असं वरती चढ आहे. मग ह्या सगळ्या याच्यामध्ये पाण्याचा प्रेशर तिथं मार खातो. तरी आता आम्ही गेल्या 2 महिन्यापासून महानगरपालिकेमध्ये आमचे शहर अध्यक्ष अरविंद भाऊ शिंदे आणि आम्ही पाठपुरावा करून एक बोट क्लब रोडवरनं 6 इंची लाईन आणण्याचं काम केलं. जे ताडी रोडचे या मारुती मंदिर आणि त्या भागाच्या लोकांसाठी पाणी व्यवस्थित मिळावं. आता ते काम जवळजवळ 90% पूर्ण झालंय आणि 2 दिवसामध्ये ते तिथं जोडण्याचं काम होईल. म्हणजे ते पाण्याचं विभाजन करून सगळ्यांना व्यवस्थित पाणी मिळेल असे नियोजन केलेलं आहे. लवली. मग पाण्याचं एक प्रश्न झालं. त्याच्यानंतर आमच्या भागामध्ये नागरिकांना आरोग्य सुविधाचा म्हणजे हेल्थशी संबंधित जो विषय होता की आमच्याकडे रुबी हॉल जवळ आहे, सवन हॉस्पिटल जवळ आहे, जहांगीर आहे. तिथं कुठल्या ना कुठल्या योजनेच्या माध्यमातून आम्ही पेशंटचा उपचार करून घेतो. काही फ्रीमध्ये करतो, काही शहरी गरीब योजनेच्या 50% योजनेमध्ये करतो. पण त्या उपचाराच्या आधी जे काही टेस्ट असतात, चाचणी असतात, ते चाचणी करण्यासाठी कुठली योजना नाहीये, त्याला पूर्ण पैसे भरावे लागतात. अच्छा, पण कुठल्याही लॅब मध्ये म्हणजे कुठलीही टेस्ट करण्यासाठी त्याला कुठल्या योजना तर ती गोष्ट आमच्या जेव्हा निदर्शनास आली तर आम्ही ताडे रोड पंचशील चौकामध्ये एक डायग्नोस्टिक सेंटर उभारण्याचं काम केलं. त्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये रक्तलघवी तपासणी असो, 2D, इको, सिटी स्कॅन, MRIचं आता प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे. तिथं येणाऱ्या काळामध्ये तिथे MRI पण सुरू होणार. आता महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलंय, त्यासाठी मेमोग्राफीची मशीन आणलेली. असे सर्व प्रकारचे टेस्ट एका छताखाली तिथं फक्त अल्प दरामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. साधा ब्लड टेस्ट करण्यासाठी 24 रुपये, 60 रुपयात एक्सरे, 250 रुपयात सोनोग्राफी, 800 रुपयात सिटी स्कॅन, असे अल्प दरामध्ये तिथं जे शासनाने ठरवून दिलेले CGHS चे रेट, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमचे जे रेट्स आहे त्या रेट्समध्ये तिथं ते सुरू करण्यात आले. त्याचा नागरिकांना खूप मोठा फायदा होतो. आणि हे एक म्हणजे सर्वात चांगलं काम जे अनेक वर्षापासून एक म्हणजे ड्रीम प्रोजेक्ट सारखं होतं ते आम्ही तिथे केलं. आणि हे सर्व फॅसिलिटी जे आपण आता सांगत आहात ते सर्वसामान्य लोकांसाठी आहे का सिलेक्टेड क्राऊडसाठी? सर्वसामान्य लोक जो तिथं येईल त्याला त्या रेटमध्ये काम आहे. त्यासाठी काय मेंबरशिप कार्ड वगैरे नाही तर काय असं? जर महानगरपालिकेचं शहरी गरीब योजनेचं कार्ड आणलं तर आता तुम्हाला जे रेट सांगितलं त्या रेटचे पण अर्धे पैसे घेतले. अरे वा. तर अशा पद्धतीने ती एक चांगली म्हणजे चांगला प्रोजेक्ट त्या ठिकाणी करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. व्हेरी गुड. याच्याशिवाय आमच्याकडं झोपडपट्टी भाग म्हणजे एक मिनी इंडिया. सर्व जाती धर्माचे लोक, सर्व समाजाचे लोक, विविध प्रांताची लोक त्या झोपडपट्टीमध्ये राहतात. तर तिथं आम्ही सर्व समाजासाठी म्हणजे असं मला तर वाटत नाही कुठला समाज राहिला, सर्व समाजासाठी धार्मिक स्थळ चांगले अद्ययावत करून दिले. ज्यांचे जे जुने वास्तू होते ते तोडून नव्या पद्धतीने आमच्याकडून तक्षशिला बुद्ध विहार होता, एक चांगलं सुसज्ज बुद्ध विहार तिथं केलं. आणि त्या बुद्ध विहारामध्ये आता चांगल्या पद्धतीने वंदना होते. तिथं लहान मुलांचं अभ्यास तिथं होतो. विविध योजनाच्या माध्यमातून तिथं ट्रेनिंग, महिलांचे ट्रेनिंगचे प्रोग्राम तिथं होतात. अशाच पद्धतीने लुंबिनी बुद्ध विहार होतं आमचं, तिथं पण चांगलं सुसज्ज केलं. नालंदा बुद्ध विहारच्या समोर तिथे एक चांगलं शेड तिथं बनवून दिला. खाली कॉन्क्रीट करून साईडला भिंती वगैरे सगळे आम्ही व्यवस्थित करून दिलं. तर तिथं बॉक्सिंगचे क्लासेस आता होतात. आणि मला सांगायला तुम्हाला अभिमान वाटेल की तिथं बॉक्सिंगमध्ये त्या प्रिमायसेस मध्ये शिकणारी मुलगी आता एशियन गेम्स मध्ये गोल्ड मेडलिस्ट. काय म्हणते सर? ताडीवाला रोड भागातली मुलगी. व्हेरी गुड व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने तिथं विकास काम केले. गणेश मंदिर असो, साईबाबा मंदिर असो, आमचे ख्रिश्चन बांधवांचे तिथं चर्चच्या माध्यमातून काही काम असो, तिथं त्यांचे दफनभूमीचं काम असो, या सगळ्यांचं डेव्हलपमेंट त्या भागामध्ये आम्ही केलंय. मुस्लिम दफनभूमी नायडू हॉस्पिटलच्या इथं जर तुम्ही तिथं पाहाल तर एक चांगली सुसज्ज दफनभूमी. तिथं सर्व लोकांसाठी जे माहितीसाठी येणारी लोक किंवा तिथं धार्मिक विधी करणारी जी काही लोक, त्यांच्यासाठी जी काही व्यवस्था लागते ते परिपूर्ण करून तिथं दिली. कैलास स्मशानभूमी आमच्याकडे, त्या कैलास स्मशानभूमीमध्ये पूर्वी काही दफनचं ज्या ठिकाणी होत होतं तिथं फक्त ग्रिल लावले होते. त्या ग्रिल मधनं ते ग्रिल तुटले होते. तर त्याच्यातनं एकदा असं घडलं की एक कुत्र्याने लहान मुलाची बॉडी बाहेर काढली.
तर मग तिथं तातडीने आम्ही महानगरपालिकेकडनं बजेट आणून त्या ठिकाणी बंदिस्त करून घेतलं, त्याला गेट लावून टाकलं. तिथं येताना एक चांगली कमान तिथं केली आणि आमचे एक जुने त्या भागातले 1974 साली निवडून आलेले कालकथित माजी नगरसेवक प्रकाश संसारी यांचं नाव त्या कमानीला दिलं, अच्छा. कारण त्यांच्या कार्यकाळामध्ये ती झाली होती. तर त्यांच्या नावाचं प्रवेशद्वार त्या ठिकाणी आम्ही केलं. आणि मला अजून एक गोष्ट सांगायला आपल्याला अभिमान वाटेल की आमच्या त्या ताडीओलोड भागामध्ये मी लहानपणापासून प्रत्येक निवडणुकीच्या एजेंडामध्ये एक प्रत्येक पक्षाचे उमेदवार लिहायचे की आम्ही ताडीओलोडमध्ये मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांचा पुतळा बसवणार. अच्छा. प्रत्येकाच्या एजेंड्यामध्ये हा विषय असायचा आणि मी लहानपणापासून बघायचो. अच्छा. पण माझं नशीब, मला संधी मिळाली आणि ते काम म्हणजे आमच्या नगरसेविका चांदबी हाजी नदाब जे आमच्या आई आहे त्यांच्या निधीतून तिथे ताडीओलोडला सौरभ हॉल म्हणून एक जागा आहे, बरोबर. तिकडं आम्ही एक कमान बनवली. पूर्वी एक जुनी कमान होती, तर कमानीला चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण केलं आणि त्याच्यावरती आम्ही माता रामाईंचा पुतळा बसवला. अच्छा. आणि ते लहानपणापासून 30 वर्षापासून असलेला प्रश्न आम्ही त्या ठिकाणी संपवला. आता ह्या निवडणुकीमध्ये ते कुठल्याच्याही वचननाम्यामध्ये तो विषय नसणार, कारण तो विषय मार्गी लागला. अच्छा. वाडिया कॉलेजच्या समोर जर तुम्ही बघितलात तर एक पुण्यातलं सर्वात चांगला उद्यान जर कुठला असेल तर वाडिया कॉलेजच्या समोर आहे. त्या उद्यानामध्ये वॉकिंग ट्रॅक आहे, ऑडिटोरियम आहे, योगा करण्यासाठी जागा तिथं उपलब्ध आहे, लहान मुलांची खेळणीची व्यवस्था तिथे केलेली आहे. अशा पद्धतीने एक सुसज्ज तिथं उद्यान विकसित करण्याचं काम आमच्या आईंच्या नगरसेवकाच्या कार्यकाळामध्ये आम्ही केलं. त्याच्यामुळे त्या भागातल्या लोकांना तिथे सकाळी वॉकिंग असो, लहान मुलांची खेळणी असो, या सगळ्या गोष्टी तिथं आता सध्याने होत आहे. अच्छा. म्हणजे आपलं लहानपणी जे पाहिलेलं स्वप्न हो ते आता 30 वर्षानंतर हो तुमच्या माध्यमातून आणि तुमचे म्हणजे आई साहेब जे होते तर त्यांच्या निधीतून त्यांना जी निधी भेटलेली ते आपण पूर्ण केले. येस. तर दॅट इज अ ग्रेट अचिव्हमेंट सर. अजून एक महत्वाचं काम जे ह्या कारकिर्दीमध्ये झालं ते आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं एक उद्यान आहे आमच्या प्रभागामध्ये, जे स्टेशन परिसरामध्ये आहे. तिथं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. त्या उद्यानाची सीमा भिंत आम्ही अशा पद्धतीने सुशोभित केलेली की ते देखण्यासारखी. अच्छा. तर त्याचं एक महत्वाचं काम त्या ठिकाणी आमच्या हस्ते झालं, याचा पण एक अभिमान आम्हाला वाटतो. आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्याचं म्हटलं तर विषय असे की गेले म्हणजे 1955 साली सुरू झालेली आमच्याकडे श्रीपती बाबा जनता विद्यालय शाळा आहे. त्या शाळेची आता मागच्या काळामध्ये म्हणजे 2018-19 पर्यंतची अशी दयनीय अवस्था होती की त्याच्यावरती जे सिमेंटचे पत्रे होते त्याला जवळजवळ एवढे मोठमोठी भुकं पडली. अच्छा. तिथं म्हणजे कुठली सुविधा नव्हती. तर त्या संस्थेचे लोक आणि तिथले जे शिक्षक वगैरे ते माझ्याकडे आले, मला म्हटलं की असं असं तुम्ही त्या भागामध्ये काही करू शकता की आम्ही आधी बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचलो, पण त्यांनी काय म्हटलं की ती खासगी शाळा आहे, काही करता येत नाही. अच्छा. तर मी तिथं गेलो तर तिथं मला तिथं कळालं की तिथं फक्त पटसंख्या 38 आहे, 1ली ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी, फक्त 38. कारण तिथं काही सुविधाच नव्हती. मग त्या शाळेचं सुशोभीकरण आम्ही त्या ठिकाणी केलं. खूप सारा फंड्स आम्ही तिथं आणलं, तिथं पत्रे बदलले, क्लासरूम वगैरे चांगल्या पद्धतीने सगळं केलं. तर त्यांनी तिथं त्या शिक्षकांनी त्याच्याकडे अजून म्हणजे कष्ट घेतलं, लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या आणि आता सांगायला खूप म्हणजे अभिमान वाटतो की तिथं आता जवळजवळ 250 विद्यार्थी शिकतात. अच्छा. 38 वरनं 250 विद्यार्थी, आणि त्याच्यातच त्यांनी आता इंग्लिश मिडियम पण शाळा सुरू केली. अरे वा. हा, ते बघून खूप आनंद होतो की बाबा एक चांगलं कार्य आपल्या हस्ते झालं, डेफिनेटली आपल्याला त्यांनी एज्युकेशन. संधी दिली की एक चांगलं कार्य करण्याची. तर एक एज्युकेशनच्या बाबतीत ते एक आहे. दुसरं आमच्याकडे एक शाळा होती, सजनाबाई भंडारी शाळा. त्या शाळेचे पण एक 3 वर्ग खोल्या आम्ही चांगल्या पद्धतीने केल्या आणि इतर छोटे मोठे ते काही विकास कामं ते त्या ठिकाणी झाल्यामुळे तर तिथं पण चांगली पटसंख्या वाढली. अच्छा. कारण त्याची पण परिस्थिती अशी खराब झाली होती ती शाळेची की तिथं पण विद्यार्थी कमी झाले होते. ओके. कारण ताडियालोड भागामध्ये आमच्या प्रभागामध्ये महानगरपालिकेची शाळा कुठलीच नव्हती ज्याला आम्ही डेव्हलप करू शकतो. अच्छा. आणि जी होत आहे आता डोले पाटील रोडला महात्मा फुले शाळा, शांताबाई बाळकृष्ण डोले पाटील शाळा, तर ती शाळा प्रभागाच्या बाहेर होती. म्हणजे ते जुना आमचा प्रभाग 20 होता आणि ते 21 मध्ये होते. अच्छा. विद्यार्थी सगळे प्रभाग 20 चे, ओके, पण शाळा 21 मध्ये आणि नगरसेवक सगळे त्या पलीकडचे. ओके. मग त्यांना एक काय ती जाणीव नव्हती का काय मला माहित नाही, कारण ते असं त्यांना वाटायचं की विद्यार्थी सगळे त्या प्रभागाचे, तिथे डेव्हलप करून काय उपयोग आहे, म्हणून त्यांनी काय डेव्हलप केले नाही. आणि आता नवीन प्रभागामध्ये आमच्या पुन्हा ती शाळा आमच्याकडे आली, तर आता त्याच्यामध्ये काम करायचं खूप म्हणजे एक चांगलं प्लॅनिंग आहे, ते आता येणाऱ्या काळामध्ये आपण करू. याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला बोललो की आमचा भाग हा झोपडपट्टी वासियांचा आहे. या भागामध्ये आमचे मागासवर्गीय बांधव असो, अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे बांधव फार मोठ्या प्रमाणावर राहतात
आणि सगळे मोलमजुरी करणार. बरोबर. तर माझे वडिलांनी, आमचे नेते नितीन पवार असो किंवा मोहन वाडेकर यांनी एक संघटना सुरू केली, ती बांधकाम मजदूर सभा. बांधकाम मजदूर मजदूर सभा. सभा. त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी त्या काळामध्ये 2007-8 या काळामध्ये खूप म्हणजे आंदोलनं केली, कष्ट केली आणि महाराष्ट्र शासनाला एक महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करायला हवं. अच्छा. आणि त्याच्यामध्ये जे डेव्हलपमेंटची कामं होतात ते सेसच्या माध्यमातून त्याच्यामध्ये फंड जमा होतात. ओके. आणि ते फंड्स जमा झाल्यानंतर तिथे एक चांगलं रक्कम त्या महामंडळामध्ये जमा झाली आणि शासनाने ते योजना सुरू केल्या. तर त्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. आता त्या योजना म्हणजे असे की 1ली ते 7वी पर्यंतचे पहिले 2 घरातील मुलांना 2,500 रुपये दरवर्षी मिळतात. 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना 5,000 रुपये मिळतात. 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये. FY SY TY च्या विद्यार्थ्यांना 20,000 रुपये. इंजिनिअरिंगला 60,000 रुपये. मेडिकलचं ऍडमिशन झालं की 1,00,000 रुपये. हे मी तिथं ताडियाल रोड आणि आसपासच्या परिसरामध्ये जवळजवळ 7,800 कुटुंबांचं म्हणजे कामगार म्हणून तिथं नोंदणी केली. अच्छा. आणि गेले 2013-14 पासून त्या कुटुंबाला दरवर्षी ते फंड्स त्यांच्या खात्यामध्ये येतात. म्हणजे जेवढे पण त्या कुटुंब आहे त्या सर्व कुटुंबाला एवढं फंड जेवढं आपण सांगताय की 8वी ते 10वी 10वी ते 12वी त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांच्या जे विद्यार्थी ज्या वर्गात आहेत त्याच्या प्रमाणे त्यांना पैसे त्या ठिकाणी मिळतात. अरे वा. आणि हे काम सातत्याने माझ्या ऑफिसमध्ये चालतं. अच्छा. आणि ह्याच्या माध्यमातून मी सर्व लोकांशी डायरेक्ट जुळलो. ओके. सर्व लोकांच्या मोबाईलमध्ये एक मला चांगलं म्हणजे त्या ठिकाणी अभिमान वाटतो की आमच्या प्रभागातील जवळजवळ 95% लोकांच्या मोबाईलमध्ये माझा नंबर सेव्ह. काही प्रश्न असेल, काही काम असेल तर ते मला डायरेक्ट कॉल करतात आणि त्या कॉलवरनं मी तिथे त्याचं म्हणजे जे काय त्यांची समस्या असेल ते सोडवण्याचं काम करतो. आम्ही जवळजवळ 6,500 लोकांना एक भांडीचं सेट दिलं. 30 भांड्यांचं सेट असतो ते शासनाकडनं ते मिळवून देण्याचं काम केलं. मग सुरक्षा संच म्हणून एक पेटी असते, त्या पेटीमध्ये अनेक साहित्य ते जवळजवळ 7,000-8,000 लोकांना मिळवून दिलं. कोविडच्या काळामध्ये त्यांच्या खात्यामध्ये 5,000 रुपये शासनाकडनं आले, त्याच्यासाठी फॉर्म भरण्याचं काम आम्ही करून दिलं. तर असे अनेक कार्य त्या ह्याच्यामध्ये झाले. आणि मी तुम्हाला सुरुवातीला जसं सांगितलं की तो जो 5 वर्षाचा कार्यकाळ होता त्याच्यामध्ये 3 वर्षच फक्त भेटली करायला, विकास कामं करायला. आणि 2 वर्ष आमचे ते कोविडमध्ये गेले. आणि तुम्हाला माहितच असेल झोपडपट्टी भाग असल्यामुळे आमचा भाग अनेक महिने कंटेनमेंट झोन मध्ये होता, रेड झोन ज्याला. रेड झोन मध्ये होता. अगदी बरोबर. आणि त्या ठिकाणी आमची जी लोक म्हणजे ज्याचं रोजचं हातावरचं पोट आहे त्यांची अशी अवस्था त्या ठिकाणी झाली, काम नाही, घरात रेशनिंग नाही, हे असे अनेक गोष्टी त्या वेळेस आम्हाला ते आम्ही ते डोळ्यांनी पाहिलं. बरोबर. ज्या लोकांमुळे आज आपण या पदावर आहे, आज आपल्याला जी प्रतिष्ठा आहे ती लोक आज अडचणीमध्ये आहे, ही गोष्ट आम्हाला तिथं म्हणजे कुठंतरी खलत होती. त्यामुळे आम्ही स्वतःची जीवाची पर्वा न करता आम्ही त्या ठिकाणी पूर्ण कोरोनाच्या त्या पिरियडमध्ये लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर होतो. एक्सलेंट. आम्ही त्या ठिकाणी बघितलं अनेक कार्यकर्ते, अनेक पॉलिटिकल लीडर, मी कोणाचं नाव घेत नाही, नागरिकांना ते चांगलं माहिती आहे की ते जाऊन लपून बसले होते जीवाची काळजी करत. ज्यांचं सेकंड होम आहे त्या ठिकाणी जाऊन बसले होते. बरोबर आहे. कोणी गावाला जाऊन बसले होते. अशी अनेक लोक होती. पण आम्हाला पण जीव आहे. बरोबर. कोविडची भीती जशी सर्वांना होती तशी होती. पण आज आपली लोक ज्यांच्यामुळे आपण या पदावर आहे, जी प्रतिष्ठा आपल्याला शहरामध्ये मिळते, ती लोक अडचणीत आहेत, त्यांच्यासाठी केलं पाहिजे. मग आम्ही तिथं आमचे संघटनेचे, आमचे मंडळाचे, पवारांची एक चांगली टीम बनवली. प्रत्येक घरामध्ये रॅशन, महानगरपालिकेचे जवळजवळ 13,500 किट आम्ही प्रत्येक ताडेवरच्या घराच्या कुटुंबामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला. वैयक्तिकरित्या आम्ही जवळजवळ 5,500 कुटुंबांना रॅशनाची किट दिली. मग काही संस्थांकडनं आम्हाला रॅशनाची किट मिळाले, ते लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. याच्यामध्ये आमचे कार्यकर्ते, आमच्या महिला कार्यकर्त्या यांनी खूप कष्ट घेतले आणि त्या पद्धतीने आम्ही प्रत्येकापर्यंत रॅशनिंग पोहोचवलं. रेमडेसिवीर नावाची जी औषध होती आपल्या सर्वांना ते मिळत नव्हती, ते मिळवण्यासाठी आम्ही खूप त्या ठिकाणी कष्ट केलं. म्हणजे जे थाली बजाव कोरोना बघाव त्याच्या मध्ये तुम्ही जेन्युइन म्हणजे जेन्युइन प्रमाणे काम केलेलं आहे आणि हे सगळं जनतेला पण माहिती आहे की आपण काम काय केलेलं काय नाही. बरोबर. नदाजी असं आहे की आता जी आमच्या सिरीज आहे की क्या होता है नगरसेवक, यामध्ये आम्ही भरपूर पैकी म्हणजे आमचे पॉडकास्ट झालेले आहे आणि जे प्रश्न जे आता तुम्हाला जसं विचारलेले मी आपल्याला की मागचे 5 वर्षापासून आपण असं काय कार्य केलेलं आहे ज्याचा आपल्याला अभिमान आहे आणि त्याची लिस्ट गोज ऑन. म्हणजे त्या फक्त टॉपिकवर आपण जर बोलणं केलं तर एक अर्धा तास 1 तास सुद्धा ते आपल्याला कमी पडेल. तर ते म्हणजे बिंग न्यूट्रल जसं आम्ही लोकांना सांगितलेलं आहे, पण आमच्या जनतेला, आमच्या सबस्क्रायबरला, ऑडियन्सला सांगितलं आम्ही एकदम न्यूट्रल, आम्ही कुठल्या पक्षाच्या साईडला नाही, आम्ही कुणाचा पाय खाली ओढायसाठी आम्ही इथं नाही. पण टू बी ऑनेस्ट जे कार्य आपण केलेले मागचे 5 वर्षापासून आणि त्याच्या अगोदरही जसं आपण सांगितलं की लहानपणापासून म्हणजे आपले आईसाहेब पण होते आणि त्यांनी पण सेवा केलेली या जनतेसाठी.
आता आपण पण हे करताय, तर पुढे समजा असं होणार नाही, आम्हाला तर अपेक्षा आहे की पुढचे म्हणजे वॉर्ड नंबर 13 मधले नगरसेवक म्हणून आपण निवडून याल. पण समजा सर आपल्याला ही निवडणूक जिंकू शकले नाही, तर तरी आपण हे समाजकार्य करणार आणि कशाला करणार? सर्वात आधी तर मला माझ्या प्रभागातील जनतेवर पूर्ण विश्वास आहे अच्छा. आणि ते माझ्या पाठीशी उभं राहतील यामध्ये तर मला तीळ मात्र शंका नाही. अच्छा. ते आम्हाला भरघोस मताने तिथं पाठवतील, कारण जनतेसाठी तेवढ्या पद्धतीचं काम आम्ही तिकडे केलेलं आहे. अच्छा. आणि जरी नाही झालं तर सामाजिक कार्य हाच आमचा पिंड आहे. अच्छा. आमच्या वडिलांपासून आईपासून आम्ही हे शिकलेलो आहे, समाजकार्य करत राहा. बरोबर. आणि मी माझ्या वॉर्डामध्ये काम करत असताना मी कधी मोजमाप केलेलं नाही अच्छा. की हा माझा विरोधक आहे किंवा हा माझा वेगळ्या पक्षाचा आहे किंवा मागच्या निवडणुकीत हा माझ्या बरोबर नव्हता. अच्छा. मी असं कधी मोजमाप केलेलं नाही. जो आमच्या ऑफिसमध्ये आला किंवा ज्याचा मला फोन आला आणि तो काम जर माझ्याशी पॉसिबल असेल मी लगेच करून टाकलेलं. मी अच्छा. कधीही मोजमाप करत नाही. आमच्या वडिलांनी आम्हाला ती शिकवण दिलेली की अच्छा. तुम्ही कधीही मोजमाप करू नका. मला लोकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिलं ना तर पूर्ण प्रभागाचे तुम्ही नगरसेवक आहात. अगदी मग तुमचा विरोधक जरी असेल तर त्याचेही तुम्ही नगरसेवक आहात. अगदी बरोबर. मग त्या पद्धतीने तुम्ही काम करा. मोजमाप करू नका. मोजमाप जनता करेल. तुम्ही Exactly. मोजमाप करू नका. बरोबर. तुमच्या कामाचं मोजमाप जनता करेल आणि तो योग्य रीतीने तुम्हाला त्याचं रिझल्ट देतील. अगदी बरोबर सर. आणि सर मला आपण सांगाल का की आपल्या म्हणजे जर आपण नगरसेवक म्हणून निवडून आला तर पहिले 100 दिवसासाठी आपलं प्लॅन ऍक्शन काय आहे? म्हणजे आता कसं आहे, महानगरपालिकेत आता 100 दिवसाचा वगैरे काही कार्यक्रम नसतो. बरोबर. आमचे तर रोजचीच कामं असतात. अच्छा. जे आमदार खासदार असतात त्यांच्यासाठी ते दिवसांचा टार्गेट असतो. बरोबर. पण आमचं कसं आहे, सकाळी उठले की आम्हाला कचऱ्याचं व्यवस्थापन बरोबर झालंय का, पाणी व्यवस्थित येतोय का, लाईटी सगळ्या ठिकाणी चालू आहे का, नागरिकांचे फोन आम्हाला सकाळपासून यायला सुरुवात होते. मग आमच्या कार्यालयामध्ये लोकांच्या समस्यांची गर्दी सुरू होते. ते रोजच्या रोज आमचं ते असतो. पण टार्गेट जर म्हटलं की तुम्हाला काय करायचं तर माझंच म्हणजे मला वैयक्तिकानं 2 क्षेत्रामध्ये काम करायला आवडतं. एक शिक्षण आणि दुसरं आरोग्य. ग्रेट ग्रेट. तर शिक्षणचा विषय असा आहे की आमच्या भागामध्ये महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मला एक इंटरनॅशनल स्टँडर्डची ई लर्निंग शाळा सुरू करायची, अमेझिंग. ज्याच्यामध्ये माझ्या ताडी रोड भागातली झोपडपट्टीचे जे काही विद्यार्थी आहेत अच्छा. ते विद्यार्थी त्या इंटरनॅशनल स्टँडर्डच्या शाळेमध्ये शिकली पाहिजे. आणि त्यांचा हात पण सुद्धा आहे सर. हा, शिक्षण बाबासाहेबांनी आपल्याला जे मूळ मंत्र दिले, शिका संघटित व्हा, त्याच्यात पहिला शब्द शिका आहे. शिका. आपले पैगंबर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी सुद्धा इल्म ह्याच्यावर भर दिले. बरोबर. म्हणजे शिका. अगदी बरोबर. फक्त धार्मिक शिक्षण नाही, बरोबर. शिका म्हणले त्यांनी, सर्व शिक्षण. सर्व शिक्षण असू दे. मग त्या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने काम करतो तर शिक्षण हा महत्वाचा आहे. बरोबर. आणि जोपर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही ते विद्यार्थी पुढे जाणार नाही. आणि झोपडपट्टीमध्ये मग अनेक मार्ग भेटतात. अगदी बरोबर. आणि कुठल्याही चुकीचे- कमिटीला म्हणजे हा. पुढे व्हायचं असेल, हो, म्हणजे डेव्हलपमेंट पाहिजे, शिक्षणाशिवाय त्याला पर्याय नाही. बरोबर. आणि चांगलं दर्जेदार शिक्षण. शाळा महानगरपालिकेचे भरपूर आहेत, त्याच्यामध्ये स्टाफ भरपूर आहे, बरोबर, पण शिक्षणाचा दर्जा काय? दर्जा काय? मग ते जर दर्जा चांगला असता तर झोपडपट्टी मधले विद्यार्थी सुद्धा IT सेंटरमध्ये, इंजिनिअरिंग सेक्शन मध्ये इकडं तिकडं दिसले असते. बरोबर. आज आमचे विद्यार्थी जे नियम बनवलाय की 8वी पर्यंत फेल करायचं नाही, बरोबर, ते आपलं चालत असतात. 8वी नंतर 9वी मध्ये गेलं की लक्षात येतो 8 वर्षामध्ये काय शिकलं. काय शिकलाय? 9वी मध्ये फेल झाला की लगेच चल कामाला. अच्छा. अशा पद्धतीची परिस्थिती झोपडपट्टी भागामध्ये. बरोबर आहे. त्यांना जर दर्जेदार शिक्षण मिळालं तर तेही काय होऊ शकतात. आणि झोपडपट्टी भागामध्ये आमच्याकडं क्वालिटीची ते पोरं आहेत. अच्छा. त्यांना फक्त पुशअपची गरज आहे, त्यांना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. आमच्याकडे पण IAS IPS निघू शकतात. अगदी बरोबर. MPSC UPSC मध्ये आमचे पण विद्यार्थी टॉपर होऊ शकतात. तर त्याच्यासाठी माझं सगळ्यात म्हणजे तुम्ही म्हटलं ड्रीम प्रोजेक्ट, बरोबर, तर माझं ड्रीम प्रोजेक्ट असं आहे की मी 4 कामं करणार नाही. ड्रेनेज, गटर, वॉटर मीटर हे ते काय लागलेलं नशिबाला, बरोबर, ते काय बंद होणार नाही. बरोबर. 4 कामं ते माझं राहतील, पण आपला बजेट अख्खा वापरणार मी 2 वर्षाचं त्या शाळेसाठी. शाळेसाठी. आणि तिथे एक दर्जेदार शाळा जर झाली तर विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळेल, तर त्या भागाची सुधारणा होऊ शकते. बरोबर, अगदी बरोबर. हे एक माझं म्हणजे महत्वाचं प्लॅन आहे. दुसरं, आमच्या त्या प्रभागामध्ये नायडू हॉस्पिटलच्या इथं आता एक मेडिकल कॉलेज होतं. अच्छा. तर त्या मेडिकल कॉलेजमध्ये जनरल हॉस्पिटल असणार. तर त्या हॉस्पिटलमध्ये मला माझी इच्छा आहे, मी येणाऱ्या काळामध्ये ते प्रस्ताव टाकणार की तिथं कॅन्सर युनिट सुरू करावं. कॅन्सर युनिट. महानगरपालिकेचं आतापर्यंत कॅन्सर युनिटचा हॉस्पिटल नाही. बरोबर आहे. आज प्रत्येक 10व्या माणसाला तुम्ही बघितलं कुठल्या ना कुठले कॅन्सरचा आजार आहे. मग त्याच्यावर काहीतरी उपाययोजना महानगरपालिकेच्या माध्यमातून झाली पाहिजे.
तो आप देख रहे थे क्या होता है नगर सेवक, मैं हूं असीम और सिर्फ वेरासिटी न्यूज पे। सो तब तक के लिए स्टे ट्यून, स्टे हेल्दी। थैंक यू वेरी मच। जय हिंद।